पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलावरून गोदामाईच्या काठावर, इंद्रायणीच्या काठावरून आळंदीच्या मातीतून एक पत्रवारी आलेली आहे। 20 ऑक्टोबर पासून माझी गोदामाई आपली आठवण करत होते। आदेची आपल्याला जी उचकी लागत होती ती माझ्या गोदामाईची होती, पांजरेची होती, हिरणा भेडीची होती। आदेची ही पत्रवारी आपला प्रवास पाहून गोदामाई गैवरून आले। गोदामाईने एक एक आपलं चरित्र एक बघत होते। कधी कधी आपल्या प्रवासात गाय येऊन आपल्याला थांबवतोय काय आणि पुढच्या अपघातापासून वाचवतोय काय। दुधी भोपळ्याच्या आपल्या झालेल्या विषाचा प्रयोग मृत्यूच्या दारातून आपण परतलात। गोदामाई डोळे भरून रडत होती आणि सांगत होती। हे सर्व गोदामाई सांगत असताना गोदामाईने आपल्यासाठी आपण नुकताच सुचित्रा वहिनींसोबत परवा मृदुगंध पुरस्कार घेऊन आला। ही अभिनंदनाची पत्रवारी, ही शुभेच्छांची पत्रवारी आपल्यासाठी आहे। गेल्या 20 ते 25 वर्षापासून आपण महाराष्ट्राच्या घराघरात मनामनात बसलात। गॅसच्या टाकीवर पासून तर सतरंजीवर घेतलेली मुलाखत आपण घेतली। शांत व्यक्तिमत्वाला बोलतं गेलं, बोलताना पळायला लावलं, पळताना नाचायला लावलं। आई ताई माई अक्काचे आपण चाहते झालेत, सुपरस्टार झालेत, याचा गोदामाईला अभिमान आहे। आणि ह्या गोदामाईसह ह्या महाराष्ट्राच्या नगरीला अशी अपेक्षा आहे। आदेशची आपल्या व्यस्त प्रमाणात आपण आता आत्मचरित्र लिहावं। मी आदेश बांदेकर बोलतोय आणि याची समस्त महाराष्ट्राला आता आतुरता आहे। आणि ह्या आत्मचरित्राचं प्रकाशन 16 शिवतीर्थावर व्हावं। स्वर्गीय दरबारातून नक्कीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई नक्कीच पाहतील आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असतात। आदेशजी, रात्रीचा 2 वाजेचा आलेला साहेबांचा आपल्याला फोन, आदेश तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीही नष्ट होऊ देऊ नको। ह्या पत्रवारीसाठी ही उज्ज्वलमय पत्रवारी आहे आणि ही उज्ज्वलमय पत्रवारी नवहितगुज मंडळाच्या उज्ज्वला कोठावतेच देतील। आराम नदीची लेक, गिरणा वेणीची सून, गोदामाईचं लोकप्रिय व्यक्तिमत्व शिवणकाम करता करता माणसं जोडत गेली आणि आज अध्यक्ष पदापर्यंत पोहोचली, याचाही गोदामाईला अभिमान आहे। मी समस्त महिला वर्गांना विनंती करतो, ही माऊलीची पत्रवारी आहे। आपल्या जागेवरती 1 मिनिट उभं राहून टाळ्यांच्या गजरात आदेशजींना ही पत्रवारी देऊया। त्या साक्षीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात ही पत्रवारी देत आहेत आणि हा ऐतिहासिक सोनेरी क्षण आपल्या सर्वांच्या साक्षीने जय हरिमा। जय हरिमाऊली। आदेशजी ही पत्रवारी आपल्याला चरित्र लिहिण्याची ताकद आणि महाराष्ट्राच्या शिवतीर्थावर याचं आलिशान प्रकाशन सोहळा हो। जय हिंद, जय महाराष्ट्र।